एका छोट्याशा गावाची कहाणी आहे, जिथे दरवर्षी नाताळ हा जादूसारखा असतो. थंड वारा, पांढरा बर्फ आणि मुलांच्या हृदयात भरपूर आनंद. वाह आरव, बघ किती बर्फ पडत आहे. आज संपूर्ण गाव कापसासारखे दिसते आहे. हो डॉली, आणि ख्रिसमसला फक्त 3 दिवस उरले आहेत. यावेळी सॅन्टा मला नक्कीच एक मोठी भेट देईल. तू दरवर्षी हे म्हणतोस, पण फक्त चांगल्या मुलांना चांगल्या भेटवस्तू मिळतात. मग आपण दोघांनाही सर्वोत्तम भेटवस्तू मिळतील. दोन्ही मुलांचे हास्य बर्फाळ हवेत मिसळते. तेवढ्यात घरातून आजीचा आवाज येतो. अरे मुलांनो, थंडीत बाहेर उभे राहू नका, आत या. गरम सूप तयार आहे. डॉली आणि आरव आगीजवळ बसले आहेत. आजी त्यांच्यासमोर विणकाम करत हसत आहे. आजी, तू आम्हाला पुन्हा जादुई ख्रिसमसची गोष्ट सांगशील का? का नाही, पण ही कहाणी थोडी खास आहे. किती खास आजी? या गावात एक जादूची घंटा आहे, जी फक्त शुद्ध अंतःकरणाच्या मुलांनाच दिसते. जादूची घंटा? ती कुठे आहे? असे म्हणतात की जर एखाद्या मुलानं ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला निस्वार्थ इच्छा केली तर घंटा वाजते आणि तो आवाज सॅन्टापर्यंत पोहोचतो. डॉली आणि आरव आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. ती घंटा खरी आहे का? जर हृदय शुद्ध असेल तर प्रत्येक जादू खरी ठरते. त्याच रात्री डॉली तिच्या बेडवर झोपून काहीतरी विचार करत आहे. मला वाटतं की यावेळी सांता सर्व मुलांना आनंदी करू शकेल. दुसरीकडे आरव त्याच्या खोलीत बसला आहे. जर खरोखर जादूची घंटा असेल तर मी ती शोधून वाजवीन. बाहेर अचानक वारा वाढतो आणि दूरवरून कुठेतरी मंद घंटा वाजवण्याचा आवाज येतो. तो आवाज तू ऐकलास का? हो, ती घंटासारखी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉली आणि आरव आजीला न कळवता जंगलात निघून जातात. आरव, जर आजीला कळलं तर? आपण थोड्या वेळानं परत येऊ. आपल्याला घंटा शोधावी लागेल. तेवढ्यात झुडपांच्या मागून एक छोटासा आवाज येतो. अरे थांबा, तुम्ही दोघे कुठे जातात? तू कोण आहेस? मी चिकू आहे, सांताचा एल्फ. आणि तुम्ही लोक जादूची घंटा शोधत आहात ना? तुम्हाला कसे कळले? कारण फक्त ख्रिसमसवर खरोखर विश्वास ठेवणारी मुलेच मला पाहू शकतात. अचानक सर्वत्र प्रकाश पसरतो आणि सॅन्टा क्लॉज दिसतो. डॉली आणि आरव, जादू करणे सोपे नाही. सांता, आम्हाला फक्त सगळ्यांना आनंदी ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवा, खरी जादू म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणे. जर तुम्ही तुमच्या सर्वात जास्त आवडणाऱ्या गोष्टीचा त्याग करू शकलात तरच घंटा वाजेल. सॅन्टाचे शब्द ऐकून दोन्ही मुले विचारात हरवली जातात. आपण ते करू शकू का? जर ते एखाद्याला मदत करत असेल तर हो. बर्फ पुन्हा पडू लागतो आणि कथेचा शेवट एका गूढतेने होतो. मुलांनो, तुम्हाला डॉली, आरव आणि चिकूची ही जादुई नाताळची गोष्ट आवडली का? जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की ती जादुई घंटा पुन्हा वाजेल की नाही, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आणखी मजेशीर गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या गोष्टीत भेटूया.